नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 21 ऑक्टोबर 2023 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या या अंकामध्ये आपण उत्पादन शुल्क याविषयी माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर अपार ID काय आहे याचीही माहिती समजून घेणार आहोत। सौर कृषी पंप योजना नेमकी काय आहे आणि कंत्राटी भरती संबंधी जी काही न्यूज आहे, सरकारने कोणता GR कार्ड आहे किंवा कोणता GR रद्द केला आहे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आणि स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून या ज्या न्यूज आहेत त्यांना आपण इन डिटेलमध्ये स्टडीही करणार आहोत। चला तर आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे तिची या ठिकाणी आपण चर्चा करूया, जी की उत्पादन शुल्क या संदर्भात आहे। या ठिकाणी न्यूज अशी आहे, उत्पादन शुल्कात घट केल्यास बियर स्वस्त, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती। आणि प्रिलिम आणि जी काही MPSC ची मेनची एक्झाम आहे या दोन्ही एक्झामसाठी ही न्यूज या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। तर सर्वप्रथम नेमकं उत्पादन शुल्क म्हणजे काय याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे उत्पादन शुल्क काय असतं, तर उत्पादनावर लावलेला तो एक कर असतो ज्याला की आपण उत्पादन शुल्क असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल, एक उत्पादक एका विशिष्ट कारखान्यामध्ये एका पेनचे उत्पादन करत आहे। मग या ठिकाणी या पेनचे उत्पादन करण्यासाठी त्या उत्पादकाला 10,000 रुपयांचा खर्च येत आहे। मग सरकार या ठिकाणी तो पर्टिक्युलर उत्पादक त्या पेनचे उत्पादन करत आहे, या उत्पादनावर सरकार 1 रुपयाचा टॅक्स लावतं। म्हणजे या ठिकाणी जो काही पेन आहे त्या पेनची किंमत ही 10 रुपये न होता ती 11 रुपये होईल, कारण या ठिकाणी सरकारने त्या ठिकाणी 1 रुपयाचा उत्पादन शुल्कही लावलेला आहे। तर याला आपण म्हणतो उत्पादन शुल्क। तर जी न्यूज आहे, न्यूजचं मुख्य कारण काय आहे किंवा न्यूजचा मुख्य गाभा काय आहे, मथळा काय आहे ते या ठिकाणी आपण समजून घेऊ। बियरवर उत्पादन शुल्कात जर वाढ केली तर काय होईल, तर बियरच्या विक्रीमध्ये घट होईल। उत्पादन शुल्कात वाढ केली याचा अर्थ बियरच्या किमती ज्या आहेत त्या किमती वाढतील आणि यामुळे बियरच्या विक्रीमध्ये घट होईल। याचाच परिणाम म्हणजे राज्य सरकारला मिळणारा जो काही महसूल आहे, टॅक्स आहे, तो घटेल। अशा प्रकारची या ठिकाणी एक शंका व्यक्त केली जात आहे। अन्न राज्यामध्ये जेव्हा बियरच्या विक्रीवरील कर वाढवण्यात आला होता तेव्हा त्या ठिकाणी सरकारचं जे काही महसूल आहे त्या महसुलामध्ये घट झाली होती। परंतु जर आपण बियरच्या उत्पादन शुल्कामध्ये घट केली याचा परिणाम बियरच्या किमती कमी होतील, परिणामी जे काही विक्री आहे विक्री जास्त होईल आणि यातून सरकारला मिळणारा जो काही महसूल आहे तोही अधिकचा भेटेल। अशा प्रकारे या ठिकाणी या सर्व घटकांचा अभ्यास करण्यासाठी एका अभ्यास गटाची स्थापना या ठिकाणी राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे। मग या ठिकाणी आता जो आपला संभाव्य प्रश्न आहे उत्पादन शुल्काला गृहीत धरून त्याची या ठिकाणी चर्चा करूया। प्रश्न असा आहे, उत्पादन शुल्क संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान 1 आहे, उत्पादन शुल्क देशात उत्पादित वस्तूवर लावले जाते। विधान क्रमांक 2, उत्पादन शुल्क विदेशात उत्पादित वस्तूवर स्थानिक सरकारकडून लावले जाते। तर या ठिकाणी मित्रांनो आपलं जे पहिलं विधान आहे ते अगदी बरोबर आहे। तुमच्या देशामध्ये किंवा तुमच्या राज्यामध्ये ज्या काही वस्तूंचं उत्पादन केलं जातं त्या वस्तूवर या ठिकाणी उत्पादन शुल्क लावलं जातं। परंतु भारतीय नागरिक जर विदेशामध्ये एखादी कंपनी निर्माण करत असेल आणि त्या ठिकाणी जर एखाद्या वस्तूचं ते उत्पादन करत असतील तर त्या ठिकाणी उत्पादन शुल्क हा भारत सरकार लावू शकत नाही। ज्या देशामध्ये ते उत्पादन आहे त्या देशाचे सरकार त्या ठिकाणी त्या वस्तूच्या निर्मितीवर किंवा उत्पादनावर उत्पादन शुल्क लावेल। परिणामी या ठिकाणी जे आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक A, केवळ विधान क्रमांक 1 बरोबर आहे। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे। आपली जी पुढची न्यूज आहे ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात आहे। जे केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये जाहीर केले होते त्याची अंमलबजावणी आता 2023 पासून सुरू करण्यात आली आहे। तशा प्रकारचे निर्देश विविध शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहेत। मग या ठिकाणी जी न्यूज आहे त्या संदर्भात ती न्यूज अगोदर पाहूया। आधार नंतर आता विद्यार्थ्यांना अपार क्रमांक, नेमका हा अपार क्रमांक काय आहे याची या ठिकाणी आपल्याला माहिती घेणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020
ज्याची की अंमलबजावणी 2023 पासून होणार आहे। या धोरणाच्या अंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालय जे आहे त्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या ठिकाणी अपार हा क्रमांक विद्यार्थ्यांसाठी लागू केला आहे। मग या ठिकाणी जे काही अपार आहे, अपार हा शॉर्ट फॉर्म आहे, तर फुल फॉर्म मध्ये ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक रजिस्टर ID असा या ठिकाणी अपारचा फुल फॉर्म असलेला आपल्याला दिसतो। विशेष बाब म्हणजे अपार ID द्वारे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक दिला जाईल, ज्याप्रमाणे आपल्या आधारवर 12 अंकी क्रमांक असतो, अगदी त्याप्रमाणे या ठिकाणी अपार ID धारक जे काही विद्यार्थी आहेत त्यांना एक विशेष क्रमांक दिला जाईल आणि तो जो क्रमांक आहे ती त्या विद्यार्थ्याची ओळख असेल। या ठिकाणी या अपारमध्ये विद्यार्थ्यांची जी काही संपूर्ण शैक्षणिक माहिती आहे ती माहिती साठवली जाईल, म्हणजे 11वी 12वी ग्रॅज्युएशन आणि PG अशा प्रकारचं जे काही विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास आहे आणि त्या संबंधित सर्वच्या सर्व माहिती या ID कार्डमध्ये असेल, म्हणजे एका ID कार्डच्या आधारावर त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होईल। तर अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी अपार संदर्भात बनणारा जो काही आपला संभाव्य प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 या आजच्या डिस्कशनचा तो पाहूया। अलीकडेच बातम्यात असणारे अपार काय आहे, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे, ज्यामध्ये पर्याय क्रमांक A आहे कामगारांना त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये केलेल्या कामासंबंधी दिले जाणारे ID कार्ड, अशा प्रकारचा पहिला पर्याय आहे। पर्याय क्रमांक B शेतकऱ्यांना ते करत असलेल्या शेती संदर्भात दिले जाणारे ते ID कार्ड आहे। पर्याय क्रमांक B चूक आहे। पर्याय क्रमांक C विद्यार्थ्यांना त्यांची संपूर्ण शैक्षणिक माहिती उपलब्ध असणारे असे हे ID कार्ड आहे। पर्याय क्रमांक C मित्रांनो या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक C। पाहूया पुढची न्यूज। जी पुढची न्यूज आहे ती आहे सौर कृषी पंप योजना, जी की या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून लागू केली जाणार आहे। जी योजना आहे त्या योजनेचे पूर्ण नाव आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना। तर या योजनेची काय सुरुवात आहे ती जून 2017 मध्ये झालेली आहे। या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा हा आपल्यासाठी पॉइंट आहे। कोणाद्वारे? महाराष्ट्र सरकार। लाभार्थी कोण आहेत? तर महाराष्ट्रातील जे काही शेतकरी वर्ग आहे ते सर्व या ठिकाणी सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी असतील। मग या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री कृषी सौर योजनेची कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्याकडून पाहणी, म्हणजे कर्नाटकमध्येही अशा प्रकारची योजना लागू करण्याचं त्या ठिकाणच्या सरकारने ठरवलं आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी जे काही अधिकारी वर्ग आहे ते महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी ते सध्या तरी भेटी देत आहेत। ही जी न्यूज आहे ती पेज क्रमांक 1 वरती आणि जी प्रिलिमच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची आहे, हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जो काही संभाव्य प्रश्न आहे तो संभाव्य प्रश्न अगोदर या ठिकाणी पाहून घेऊया। महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना केव्हा सुरू करण्यात आली? या ठिकाणी आपले पर्याय आहेत। पर्याय क्रमांक A जानेवारी 2017, B जून 2017, C ऑक्टोबर 2017, D डिसेंबर 2017। चलूया पुढे। तर पुढे या ठिकाणी इन डिटेलमध्ये जर आपण सौर कृषी योजनेची जर चर्चा केली तर सौर कृषी पंप योजनेचे जे काही फायदे आहेत ते फायदे म्हणजे जे काही महाराष्ट्रातील शेतकरी आहेत त्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा प्रामुख्याने लाभ होणार आहे, हा आपला पहिला पॉईंट आहे। या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी 3 HP पंप या ठिकाणी सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दिला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन असेल अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी 5 HP चा पंप या ठिकाणी दिला जाणार आहे। नंबर 3 चे जे फायदा आहे तो म्हणजे अटल सौर कृषी पंप जी काही योजना आहे या योजनेच्या टप्प्याअंतर्गत टप्प्याटप्प्याने सरकार एकूण 1 लाख सोलार वॉटर पंपचं या ठिकाणी राज्यामध्ये वितरण करणार आहे। तशा प्रकारचं उद्दिष्ट या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने ठेवलेलं आपल्याला दिसतं। या योजनेच्या अंतर्गत जे काही राज्यातील कृषी पंप शेतकरी आहेत त्यांना सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करून देणे हा सर्वाधिक महत्त्वाचा फायदा आहे।
ज्या शेतकऱ्याकडे आधीच वीज जोडणी देण्यात आली आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। म्हणजे जे काही नवीन शेतकरी आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही महावितरणची वीज जोडणी झालेली नाहीये अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी सौर कृषी पंप योजनेचा लाभ होणार आहे। त्याचबरोबर जुने डिझेल पंप बदलून नवीन सौर पंप लावण्यात येणार आहेत, ज्याच्या माध्यमातून एकतर पर्यावरणाचे होणारे जे काही प्रदूषण आहे तेही कमी होईल आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर होणारं जे काही आर्थिक बचत आहे ती आर्थिक बचत ही या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे होऊन जाईल। सिंचन क्षेत्रामध्ये विजेसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते, ज्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर बोजा निर्माण होतो। तो बोजाही या ठिकाणी कमी होण्यास या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून मदत होणार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे जे काही लाभार्थी आहेत किंवा पात्रताधारक व्यक्ती आहेत त्यांची या ठिकाणी चर्चा करूया। त्या ठिकाणी पहा, महाराष्ट्र सोलार कृषी पंप योजना जी आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची खात्रीशीर स्रोत आहे, विहीर असेल, बोर असेल, असे शेतकरी या ठिकाणी या योजनेचे लाभार्थी असतील किंवा या योजनेसाठी ते पात्र असतील। परंतु ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच पारंपरिक वीज जोडणी केली आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ भेटणार नाही। तशा प्रकारची अट या ठिकाणी या योजनेअंतर्गत घालण्यात आली आहे। पारंपरिक ऊर्जा स्रोतांनी जे काही विद्युतीकरण केलेले परिसर आहेत ते शेतकरीही या ठिकाणी या योजनेचे लाभार्थी असतील। त्याचबरोबर दुर्गम भाग किंवा आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल। वन विभागाच्या द्वारे NOC मुळे ज्या गावामध्ये अजूनही विद्युतीकरण झालं नाही त्या गावामध्ये सोलार पंप कृषी योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी भर दिला जाणार आहे। AG पंपसाठी नवीन वीज जोडणी मागणारे जे काही अर्जदार आहेत आणि त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ होईल। आणि त्याचबरोबर 5 एकर शेती असणारे 3 HP आणि ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा अधिक जमीन आहे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी 5 HP चा पंप या ठिकाणी दिला जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे जलस्रोत म्हणजे यामध्ये नाले असतील, नदी असेल, स्वतःचा शेत तलाव असेल किंवा ज्या काही विहिरी आहे त्या विहिरी असतील अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जाईल। तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये आपण सौर कृषी पंप योजना जी आहे तिची माहिती घेतली आहे। तर या ठिकाणी जो काय आपला प्रश्न होता तो प्रश्न या ठिकाणी पाहूया की मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना केव्हा सुरू करण्यात आली होती, अशा प्रकारचा आपला प्रश्न होता। तर मित्रांनो या ठिकाणी त्या प्रश्नाचं जे आपलं योग्य उत्तर होतं ते होतं जून 2017 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची सुरुवात करण्यात आली होती। मागे तुम्ही जाऊन तो प्रश्न पाहू शकताय। शेवटची न्यूज पाहूया आणि आपण इथेच थांबूया। तर मित्रांनो बातमी थोडक्यामध्ये पाहत आहोत, कंत्राटी नोकर भरती रद्द। सरकारने जो काही कंत्राटी तत्वावर सरकारी नोकर भरती करण्याचा जो काही घाट घातला होता त्याला विविध विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता। त्याचबरोबर समाजातील जे काही जाणकार वर्ग आहेत त्यांनीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता। परिणामी सरकारने कंत्राटी नोकर भरती जी आहे ती आता रद्द केली जाणार आहे, तशा प्रकारची ती घोषणा। या ठिकाणी ही जी न्यूज आहे, जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही न्यूज खूप महत्त्वाची आहे। कारण बरेचसे विद्यार्थी 2, 3, 4 वर्षापर्यंत अभ्यास करतात आणि जर त्या ठिकाणी जर जागाच नसतील तर नेमका इतक्या मोठ्या प्रमाणावर MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील किंवा ज्या काही दुय्यम स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी कुठे जायचं हा जो प्रश्न निर्माण झाला होता तो कुठेतरी आता या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात का होईना ठीक झाला आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। तर मित्रांनो अशा प्रकारे दिनांक 21 ऑक्टोबरचे जे काही आपले वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे। व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे। व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत शेअरही करायचे आणि न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईबही करायचे आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची टेलिग्राम लिंक देण्यात आली आहे,
त्या लिंकवर जाऊन आपले टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून नवीन नवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही आपले व्हिडिओ आहे त्यांच्या लिंक ही त्या ठिकाणी आजपासून मी त्या ठिकाणी अपलोड करणार आहे, त्याही त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।